स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। परतूर तालुक्यात जनसंवाद दौरा। ओबीसी संघर्ष योद्धे माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसी योद्धा माननीय नवनाथ वाघमारे व गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ चव्हाण व ओबीसी चळवळीचे परतूर मंडळाचे व्यक्तिमत्व माननीय रामप्रसादजी थोरात यांचे जनसंवाद दौऱ्यानिमित्त परतूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले व परतूर शहरात मोटरसायकल रॅली व जाहीर सभा झाली। या रॅलीला ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य वार्तासाठी राम राठोड, परतूर। आम्हाला बऱ्याच वेळेस ज्यांना लाडके आंदोलक म्हणतात मुख्यमंत्र्यांचं, त्यांच्या विधानात असंच की आमच्यामुळे तुम्ही आहात, आमदार आहात, तुम्ही खासदार आहात। मग त्यांना प्रश्न विचारायचं सोडून ते छगनभुजबळावर काढतात। आमदार खासदारांना टार्गेट करायचं सोडून जरांगे ओबीसी बांधवांना का टार्गेट करतात? आणि जरांगेंना जर ते लोकांना पाडायचं असेल तर मग लोकसभेला पंकजाताई मुंडे, महादेव जानकर, चंद्रकांत खैरे, प्रकाशरावजी आंबेडकर, आमचे जलील, त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव का करावा वाटला? जरांगे हा तकलादू आणि भामटा माणूस आहे। जरांगेला ना शोषिताची लढाई लढायची, ना वंचिताची लढाई लढायची, ना त्याला त्यातलं काही कळतं। रिझर्वेशन पॉलिसीनं या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आणि दलितांना काय दिलं याचं ऑडिट एकदा जरांगे जर त्यांच्या आमदार खासदारांना विचारणार असतील तर आम्ही त्या डायसवरती जायला तयार आहोत आणि आम्ही जरांगेला पाठिंबा देऊ। जरांगे त्यांच्या आमदार खासदारांना हा प्रश्न विचारेल। शरदचंद्र पवार नावाच्या माणसानं आज मुस्लिम मेळाव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं की जरांगेने एक आंदोलन उभं केलं। शरदचंद्रजी पवार असं वाक्य उच्चारत असताना तुम्हाला खेद वाटायला पाहिजे होता। तुम्हाला थोडीशी जरी एक जाणता राजा महाराष्ट्राचा एवढे वर्ष तुम्ही प्रशासक म्हणून, राज्यकर्ते म्हणून राहिला, नक्की अन्याय केला कुणी की जरांगेंना असं आंदोलन उभं करावं लागतं? शरदचंद्रजी पवार जबाबदारी झटकून तुम्ही जरांगेला महात्मा बनवू नका, देव बनवू नका, नाहीतर ओबीसी शरद पवार साहेब तुम्ही आणि जरांगे सगळ्यांना योग्य ती जागा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला म्हणून देखील म्हणालात विधानसभेत। अरे राजकारणच जर यांना कळत असेल, ज्या आमदार खासदारांना आम्ही मतं दिली गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी, जो लोणीकर नावाचा माणूस माझ्या परतूर मंठ्यामधला एकाही ओबीसीच्या आंदोलनाला साधी सहानुभूती म्हणून जर एखादं पत्र देत नसेल तर या लोणीकरला, या चार्लिन चपलीला का ओबीसीनी मतं द्यायची? घरामध्ये यांना सगळी सत्ता पाहिजेत, पदं पाहिजेत, कारखाने पाहिजेत, पैसे पाहिजेत। पैसे आणले कुठून या लोणीकरांनी? लोणीकरासारख्या 288 मधल्या 160 आमदारांनी पैसे आणले कुठून? यांच्या मळ्यात काही गांजाची शेती आहे का या सगळ्या आमदारांच्या? आमच्या ओबीसीनी मतं दिली, यांना आमदार खासदार बनवलं आणि यांना आम्ही टॅक्ससुद्धा भरला, GSTसुद्धा भरला। आम्ही डायरेक्ट टॅक्स नसला भरला, आम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतोयच। पैसे कुणाचे? तिजोरीच्या चाव्या या महाराष्ट्रामध्ये या दरोडेखोरांच्या हाती आम्ही ओबीसी बांधवांनी दिल्या। आणि याची फेड यांनी काय केली तर जरांगेसारख्या खुळखुळ्याच्या नादाला लागून त्यांनी आमचं आरक्षण संपवण्याचा, संविधानिक आरक्षण, सामाजिक मागासांचं आरक्षण, सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात असणाऱ्या भटकेविमुक्त जाती जमातीचं आरक्षणाची घटनेची चौकट मोडण्याचं पाप शरदचंद्रजी पवार, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज बाबा चव्हाण, एकनाथ शिंदे, राहुल गांधींना आमचं सांगणं आहे, राहुल गांधीजी तुम्ही कितीही जातनी आहे जनगणनेची घोषणा केली तर तुम्ही महाराष्ट्रातनं जोपर्यंत या वतनदारांच्या हातातनं काँग्रेस सोडवत नाही तोपर्यंत राहुल गांधी तुमची काँग्रेस या महाराष्ट्रात वाढत नाही। सर, जरांगेच्या आंदोलनाला उद्या 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि उद्याच्या तारखेला त्यांनी घोषणा करायचं ठरवलं होतं, मात्र ती घोषणा निवडणूक पुढं ढकलल्याने पुढं गेली। काय वाटतं? काय नाही, हे मुख्यमंत्री जरांगेच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून एखादा दिवस डिक्लेअर करतील, सामाजिक न्यायाचा दिवस। शाहू महाराजांच्या जयंतीचा सामाजिक न्यायाचा दिवस या शासनाला आठवतो का? या जरांगेने कधी शाहू महाराजाची प्रतिमा त्याच्या आंदोलनामध्ये लावली का? लाज वाटते। आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी जरांगे पाटलांना ज्यावेळी पाठिंबा देतात त्यावेळी अरे तुम्ही 12 करोड जनतेचं नेतृत्व कराल अशी आमची अपेक्षा होती। शरदचंद्रजी पवार, मी नेहमी म्हणतोय, अरे तुम्ही आमच्या भटक्या विमुक्त ओबीसींच्या अंतःकरणाची भाषा बोलाल असं वाटलं होतं। तुम्ही कुठल्याच अँगलनी ना पुरोगामी आहात, ना महाराष्ट्राचे नेते आहात, ना देशाचे पंतप्रधान बनू शकता। तुमच्या असल्या रणनीतीमुळं आणि नीतीमुळं तुम्ही 10च्या वर आकडा गाठू शकत नाही। शरदचंद्रजी पवार, एवढ्या वयामध्ये तुमच्यावरती टीका करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप वेदना होती हे बोलत असताना, पण तुम्ही बोललं पाहिजे, पुढं आलं पाहिजे। कुणबी सर्टिफिकेट मोहिते पाटील, कुणबी सर्टिफिकेट आता केंद्रात मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ,
कुणबी सर्टिफिकेट या महाराष्ट्रामधल्या अनेक आमदार किंवा आमचा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी येऊन पुढं करून येऊन जाहीर करावं की तुला ओबीसीचं आरक्षण कधी भेटलं, मग ते सामाजिक न्यायानं भेटलं का सर्टिफिकेट काढून घेतलं तू कुणबियाचं आणि ओबीसीमधली घुसखोरी. म्हणजे यांना सामाजिक मागासले यांचे लग्न ठरतात त्यावेळी हे कुणाच्या मुलीबाळी करतात माहिती आहे का. 96 कुळी 92 कुळी आणि आमची प्रिय यांचा एवढा जात अभिमान उफाळून येतो. आमचे ND पाटील स्वर्गीय ND पाटील बोलले होते की आमचे मराठे सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे ND पाटील, न्यायमूर्ती PB सावंत, माझ्या मराठा बांधवांनी त्यांच्या कधीतरी अभ्यास करावा. माझ्या मराठा बांधवांनी EWS नाकारल्यानंतर नुकसान झालं का फायदा झाला यावरती बोलावं. जरांगे तुमचा फायदा करतोय का तोटा करतोय यावरती तुमचं काहीतरी ऑडिट असलं पाहिजे. अरे आम्ही 18 पगड जातीची भोळ्या बाबड्या माणसांची भाषा बोलत असेल, आमच्यात ती संवेदना असेल तर मग मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या बांधवांच्या बाबतीत आमच्यात काही सहानुभूती नसेल का. त्यामुळे जरांगे नावाचा हा शरदचंद्रजी पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी उभा केलेला हा बाबुलबो आहे. एकच पर्व ओबीसी यापेक्षा जास्त किंवा 60% असणारा ओबीसी समाज आता बाहेर पडू लागलाय आणि त्याची खतखत बाहेर पडत आहे. त्यामुळे जरांगे सारख्या माणसाला छेत्री गावठी छाप माणसाला येणाऱ्या काळात कोणी घाबरणार नाही आणि जरांगेचे मालकांना सुद्धा येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय ही जनता ओबीसी जनता राहणार नाही. या राज्यामध्ये 100पेक्षा जास्त ओबीसीच्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही राज्यामध्ये विविध ठिकाणी तालुक्यात आम्ही आतापर्यंत 20 मेळावे घेतले. या मेळाव्यातून आम्हाला दिसतंय की आमचा ओबीसी समाज खरंच पेटलाय, त्यांच्या मनाला वेदना झाल्यात. जरांगेंनी जी आमच्या नेत्याविषयी आमचे ओबीसी नेते पराभूत करण्याविषयी जी भूमिका जरांगेंनी घेतली त्या भूमिकाविषयी आमचा ओबीसी समाज आता मराठा समाजाविषयी कुठली बी त्यांनी सहानुभूती ठेवणं बंद करून टाकले आणि मराठा समाजाविषयी आता येणाऱ्या काळात आदर कोणीही ठेवणार नाही.